हा एक माझा लेख. या लेखाला मी नाव दिलं आहे दिला दणका. दिला दणका. जुन्या काळातल्या लोकांचं कसं चुकतं हा एक त्याचा किस्सा. 1920-22 जन्मलेले एक गृहस्थ, आता ते गेले, इतकं वर्ष थोडंच राहणार आहेत. 1920-22 जन्मलेले. त्या काळात त्यांनी फारच गरिबीतून दिवस काढले होते. त्यामुळे त्यांना पैशाचं फार मोल वाटत होतं. ते 18-20 वर्षांचे झाले तेव्हा त्यांना एका ठिकाणी नोकरी लागली त्या गृहस्थाला. आता त्या काळात त्यांना पगार किती होता माहीत आहे? फक्त 25 रुपये. त्या काळात म्हणजे 1940. पण स्वस्तही देखील तशीच होती. असो, त्यानंतर ते गृहस्थ नियमाप्रमाणे नोकरीतून रिटायर झाले. तो 1975-80चा काळ होता. ते रिटायर झाल्यावर त्यांचा मुलगा मग शिकला, नोकरीला लागला. आता बापाची गरिबी या पोराला काय बरे माहीत. पण तो आणि त्याची बायको दोघांनी मिळून सगळ्या जिम्मेदाऱ्या घेतल्या. तो त्याच्या पगारावर सगळं घर चालवायचा. वडिलाला फार मोठा आधार द्यायचा. त्याची बायको देखील चांगलं वागायची, बोलायची. आता या म्हाताऱ्याने गपचूप बसावं ना. पण म्हणतात ना, आडमोठा स्वभाव. आडमोठा. मुलाने बरेच वर्ष ॲडजस्ट केलं. मग एक दिवस तो वडिलाला म्हणाला, हे बघा बाबा, मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे. सगळं मीच बघतो. माझी बायको देखील बिचारी गरीब आहे. पण तुम्ही जर आमच्याशी व्यवस्थित वागलात आणि सांभाळून बोलात, नीट चाललाच, तरच मी तुम्हाला सांभाळीन. लक्षात घ्या, उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. बाकीच्या काही घरात मी पाहिले, दोघं तिघं मुलं मिळून बापाला खोलीत डांबून त्याला चांगल्या काठीने बडवतात. मी तुम्हाला पुष्कळ मान देतो, नात्याची जाणीव ठेवतो. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. आलं का लक्षात? आईला जाऊन 2 वर्ष झाली. 2 वेळा जेवण करायचं आणि गपचूप बसायचं. आम्ही पैसा कमवतो आणि खर्च करतो. तुम्हाला मागतो का मी कधी पैसे? यापुढे तोंड बंद. कळलं का? या घरात जे चाललं आहे ते फक्त बघायचं आणि गपचूप बसायचं. काही बोलायचं नाही. नाहीतर मग वृद्धाश्रम. आज रात्री नीट विचार करा आणि मग सकाळी मला बोला. तुम्हाला मी आश्रमात सोडून दिलं तर पुन्हा घरात घेणार नाही. असे सडतोड रोखठोक तो मुलगा बोलला बापाला. मग काय राव, दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या बापाचं तोंडच बंद झालं. तर सांगायचं काय, असं कधी कधी करावंच लागतं. त्या मुलाचं बापावर प्रेम होतं, पण हे जुने आडमोठे लोक, त्यांना असे मधून इंजेक्शन दिले असे ते सरळ होत नाहीत. हो ना.